नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AK एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 9वी विषय भूगोल प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक पहिला, कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 4 रिकाम्या जागा आहेत. 4ही रिकाम्या जागांची उत्तरं दिलेली आहेत. व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित त्याचं वाचन करा. पहिल्याचं उत्तर आहे तीव्र, दुसऱ्याचं उत्तर आहे टांझानिया, तिसऱ्याचं उत्तर आहे त्रिभुज प्रदेश, चौथ्याचं उत्तर आहे प्रतिरोध पाऊस. ब योग्य जोड्या लावा. गुण 4 अ गट ब गट. भस्मीकरण, प्रदूषण, आम्लपर्जन्य, रासायनिक विदारण, रॉकी, उत्तर अमेरिका, सागरी प्रवाह, तापमान नियंत्रण. प्रश्न क्रमांक 2 अ खालील विधाने चुकीबरोबर सांगा. चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा. सागर जलाची क्षारता मोजण्यासाठी हायड्रोमीटर हे उपकरण वापरतात. बरोबर. साधारणतः हिवाळ्यात हिमवृष्टी होते. बरोबर. लोकसंस्थेचे वितरण दाखवण्यासाठी समघनी नकाशा वापरतात. चूक. टिंब पद्धतीचा नकाशा वापरतात. यानंतर चौथं वाक्य चुकीचं आहे आणि 5वं वाक्य बरोबर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न ब संज्ञा स्पष्ट करा. कोणत्याही 2. गुण 4 1 संप्लवन, 2 मृत समुद्र, 3 आम्ल पाऊस. प्रश्न क्रमांक 3 अ खालील नकाशाचे वाचन करून दिलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे लिहा. गुण 4 कोल्हापूर संख्या वितरण नकाशा दिलेला आहे. व्यवस्थित पहा. कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्यांची नावे या नकाशामध्ये दिलेली आहेत आणि लोकसंख्या वितरण दाखवलेलं आहे. त्यावर आधारित खाली काही प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे लिहायचे आहेत. आता पुढे आपण प्रश्न पाहूया. जिल्ह्यातील लोकसंख्येचे वितरण कोणत्या पद्धतीने दाखवले आहे? 2 दिशांच्या संदर्भात दाट ते विरळ लोकसंख्येचे वितरण स्पष्ट करा. 3 सर्वात मोठा गोल असलेल्या ठिकाणी लोकसंख्या किती आहे? 4 सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका कोणता? ब प्रश्न आकृती काढून नावे द्या. कोणत्याही 2. गुण 4 आवर्त पाऊस, वली पर्वत, सागरी लाटांचे कार्य व भूरूपे. प्रश्न क्रमांक 4 भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 2. गुण 4 1 बाल्टिक या भूवेष्टित समुद्राची क्षारता कमी आढळते. 2 महाराष्ट्रात हिमवर्षाव होत नाही. 3 बहुतांश जागृत ज्वालामुखी भूपट सीमांवर आढळतात. 4 दहिवरामुळे कायिक विदारण होते. प्रश्न क्रमांक 5 थोडक्यात उत्तर लिहा. कोणतेही 2. गुण 4 1 क्षेत्रबेट अहवालात कोणत्या मुद्द्यांचा समावेश असावा? 2 जैविक विदारण कसे घडून येते? 3 पृथ्वीवर कोणकोणत्या स्वरूपात वृष्टी होते? प्रश्न क्रमांक 6 पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2. गुण 8 1 विदारण व खनन यातील फरक स्पष्ट करा. 2 ज्वालामुखी म्हणजे काय ते सांगून ज्वालामुखीचे परिणाम लिहा. 3 आम्लपर्जन्य म्हणजे काय ते सांगून आम्लपर्जन्याचे दुष्परिणाम लिहा.